तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचा विकास. तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास प्राचीन काळापासून होत आलेला आहे, परंतु खऱ्या अर्थानं तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास हा 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अधिक झालेला दिसून येईल. तुलनात्मक राजकारणाच्या विकासाच्या अभ्यासाचे 3 टप्पे पाडता येतील. पहिला टप्पा ॲरिस्टॉटल ते 17वे शतक, दुसरा टप्पा 18वे शतक आणि 19वे शतक, तिसरा टप्पा 20वे शतक. पहिला टप्पा ॲरिस्टॉटल ते 17वे शतक. तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास पहिल्या टप्प्यात अधिक साध्या, सरळ आणि स्वाभाविक पद्धतीनं झाला. म्हणजेच या कालावधीमध्ये जे विचारवंत होऊन गेले, ॲरिस्टॉटल, मॅकियावेली, डी टॉकविले, लॉर्ड ब्राईस, ओस्ट्रोगोरस्की, मॉन्टेस्क्यू, वेबर इत्यादी विचारवंतांचा समावेश पहिल्या टप्प्यात करता येईल. ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटलनं 158 राज्यघटनांचा आणि शासन संस्थांचा अभ्यास करताना सर्वप्रथम तौलनिक पद्धत वापरलेली होती. ॲरिस्टॉटलनं गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीनं राज्यांचं वर्गीकरण केलेलं होतं. त्यानं जी पद्धत वापरली होती ती अधिक शास्त्रीय आणि वास्तववादी होती. ॲरिस्टॉटलनं केलेलं वर्गीकरण हे तत्कालीन शासन संस्थांना उपयुक्त होतं, परंतु पुढील काळामध्ये शासन संस्थांचे अनेक नवनवीन प्रकार उदयाला आले. आधुनिक काळामध्ये निर्माण झालेले शासन संस्थेचे नवीन प्रकार ॲरिस्टॉटलच्या वर्गीकरणामध्ये समाविष्ट करता येत नाही आणि त्यामुळं त्याची ही विचारसरणी किंवा त्याचं हे वर्गीकरण काहीसं मागं पडत गेलं. नंतरच्या काळात नाझीवादी, फॅसिस्टवादी, साम्यवादी, मर्यादित राजेशाही, दहशतवादी, वसाहतवादी, साम्राज्यवादी अशी राज्य उदयाला आले आणि त्यामुळं आधुनिक शासन संस्थांची किंबहुना नव्या राज्यांची नवीन वर्गीकरणाची गरज भासू लागली. या कालखंडामध्ये मॅकियावेली, सिसेरो, रुसो, ब्लंटस्ली, स्ट्रॉंग, सिली, मॅकायवर यासारखे विविध विचारवंत होऊन गेले की ज्यांनी राज्यांची आणि शासन संस्थांची नवीन वर्गीकरणं ही अधिक तुलनात्मक पद्धतीनं मांडली. अरिस्टॉटलच्या नंतर पॉलिबस, सिसेरो, मॅकियावेली, मॉन्टेस्क्यू, जे.एस. मिल, फ्रीमन, लॉर्ड जेम्स ब्राईस यासारख्या विचारवंतांनी तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास सुरू केला. सिसेरोनं रोमन राजकीय संस्थांचा तुलनात्मक अभ्यास केला होता, तर मॅकियावेलीनं विविध राज्यांना भेटी दिल्या होत्या आणि तेथील शासन संस्थांची माहिती त्यानं गोळा केली आणि त्या आधारे त्यानं तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास केला होता. मॉन्टेस्क्यूनं तर फ्रान्स आणि इंग्लंड या देशांचा तुलनात्मक अभ्यास करून सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला. लॉर्ड ब्राईसने लोकशाही राजकीय संस्थांचा शास्त्रीय पद्धतीनं तौलनिक अभ्यास केला आणि मग निष्कर्ष काढले. जीन बोधिन यानं युरोपियन शासन संस्थांचा तुलनात्मक अभ्यास केला. जेरेमी बेंथॅम, ॲडम स्मिथ, कार्ल मार्क्स, हेनरी मेन, हर्मन फायबर, फ्रेडरिच एच. फायनर यासारख्या विविध विचारवंतांनी शासन संस्थांच्या राजकारणाचा तुलनात्मक अभ्यास केलेला होता आणि तेव्हा त्यांचा या दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश करणं योग्य ठरतं. दुसरा टप्पा सुरू होतो 18वे व 19वे शतक. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाला या दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिक सुव्यवस्थित स्वरूप प्राप्त झालं आणि ते प्राप्त करून देण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी केला. यामध्ये सॅम्युअल एच. बियर, बर्नार्ड उलम, रॉय सी. मॅक्रेडिस, फ्रेडरिच एच. फायनर, I.M. सेट, M. हॅस यासारखे काही विचारवंत होऊन गेले की ज्यांचा समावेश आपल्याला या दुसऱ्या टप्प्यामध्ये करावा लागेल. या विचारवंतांनी विविध राजकीय व्यवस्थांचा आणि प्रणालींचा तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास करून तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यास पद्धतीत नवनवीन तंत्रे आणि दृष्टिकोन स्वीकारले, जसं की क्षेत्रीय अभ्यास, एरिया स्टडीज, संस्थात्मक आणि कार्यात्मक तुलना, इन्स्टिट्यूशनल अँड फंक्शनल कंपॅरिझन्स, स्थितीप्रधान समस्या, प्रॉब्लेम बेस्ड ओरिएंटेशन, त्याचबरोबर अभ्यास पद्धतीमधील समस्या, प्रॉब्लेम्स ऑफ मेथडॉलॉजी यासारखे नवनवीन दृष्टिकोन तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये स्वीकारले गेले आणि त्यामुळंच विविध शासन पद्धतींच्या रचना आणि कार्य यांचं तुलनात्मक विश्लेषण यामध्ये होऊ लागलं. इसवी सन 1850 ते 1950 हा राजकीय परिवर्तनाच्या संक्रमणाचा कालखंड मानला जातो. 100 वर्षांच्या या कालखंडात अनेक राजकीय बदल घडून आले, अनेक नवीन समाज प्रवाह, विचार प्रवाह निर्माण झाले. व्यक्तिवाद, उदारमतवाद, उपयुक्ततावाद,
समाजवाद, साम्यवाद, लोकशाही, भांडवलवाद अशा वेगवेगळ्या राजकीय विचारप्रणाली या कालखंडामध्ये निर्माण झाल्या. तुलनात्मक राजकारणाचं स्वरूप जे पारंपरिक होतं ते बदललं आणि आधुनिक स्वरूप प्राप्त झालं. या कालखंडात कार्ल मार्क्स सारखा विचारवंत, हर्बर्ट स्पेन्सर, मॅक्स वेबर, ग्रॅहम वालास, लॉसवेल, अँथनी डॉन्स, बुकॅनिन यासारखे विचारवंत की ज्यांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये खूप मोलाची भर घातली. राज्यसंस्थांचा आणि शासन संस्थांचा अभ्यास अधिक शास्त्रीय, अधिक वास्तववादी आणि तुलनात्मक पद्धतीनं होऊ लागला. तिसरा टप्पा आहे 20वे शतक. तिसऱ्या टप्प्यात तुलनात्मक राज्यशास्त्राचा अभ्यास अधिक शास्त्रशुद्ध, सर्वसमावेशक आणि परिस्थितीजन्य स्वरूपाचा झाला. यामध्ये नवनवीन संकल्पना, अभ्यास पद्धती, विश्लेषण पद्धती यामुळं तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास हा अधिक सुव्यवस्थित स्वरूपाचा अशा पद्धतीनं तो बनला गेला. डेव्हिड स्टर्न, गॅब्रिएल आल्मंड, जेम्स कोलमन, कार्ल ड्वाइश, जी.बी. पॉवेल, रॉबर्ट डाल, हॅरोल्ड लासवेल, एडवर्ड शिल्स, डेव्हिड ॲप्टर, सिडनी वर्बा, लुसियन पाय, जी.के. रॉबर्ट यासारखे अनेक विचारवंत की जे तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येतील. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाच्या विकासाच्या तिसऱ्या टप्प्याची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्याचं पहिलं वैशिष्ट्य असं सांगता येईल विश्लेषणात्मक आणि अनुभवजन्य संशोधन, ॲनालिटिकल अँड इम्पेरिकल इन्व्हेस्टिगेशन. आधुनिक तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात विश्लेषणात्मक संशोधनावर अधिक भर देण्यात आला. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये अनुभवजन्य संशोधन आणि सिद्धांत यांच्यात समन्वय साधून निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष काढले जातात. माहितीचं संकलन, गृहीतके, सर्वेक्षण नमुने आणि पूर्वग्रहविरहित संशोधन याद्वारे अचूक निसंदिग्ध निष्कर्ष यामध्ये काढले जातात. वास्तववादी शास्त्रीय दृष्टीनं राजकीय व्यवस्था आणि विचारप्रणालींचा अभ्यास केला जातो आणि मग निष्कर्ष काढले जातात. पारंपरिक तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात केवळ संस्थात्मक, वर्णनात्मक आणि आदर्शवादीच दृष्टिकोन स्वीकारला जात असे. परंतु 20व्या शतकामध्ये तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास हा मूल्यनिरपेक्षतेच्या दृष्टीनं शास्त्रीय पद्धतीचा होत गेला. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर लोकशाही शासन पद्धतीचा आणि लोकशाही विचारप्रणालीचा तुलनात्मक अभ्यास हा विश्लेषणात्मक आणि अनुभवजन्य संशोधनावरती होऊ लागल्यानं लोकशाहीचे जे निष्कर्ष काढले गेले ते अत्यंत अचूक, वास्तववादी आणि निश्चित स्वरूपाचे निर्माण होऊ लागले. इंग्लंड, भारत, बेल्जियम, डेन्मार्क, जपान, स्वीडन, ऑस्ट्रेलिया यासारख्या ज्या देशांनी संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे त्या देशामध्ये तुलनात्मक अभ्यास सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्टिकोनातून करावा लागतो. म्हणजेच अनुभवजन्य संशोधनाला महत्त्व दिल्यामुळं मूल्यविरहित संशोधन होऊन अचूक आणि निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष काढणं याच्यामध्ये शक्य होतं. याचं दुसरं वैशिष्ट्य सांगावं लागेल अनौपचारिक प्रक्रियांचा अभ्यास. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये औपचारिक घटकांच्या अभ्यासाबरोबर अनौपचारिक घटकांचा आणि प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात सामाजिक, राजकीय, आर्थिक दृष्टिकोनातून विश्लेषण केलं जातं. पारंपरिक तौलनिक राजकारणाच्या अभ्यासात राज्य शासन संस्था, राजकीय पक्ष, दबाव गट, निर्वाचन आयोग, निवडणूक प्रक्रिया अशा केवळ औपचारिक घटकांचा अभ्यास केला जात असे. परंतु 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अनौपचारिक घटकांचा, प्रक्रियांचा सुद्धा अभ्यास होऊ लागला. कायदेमंडळाचा अभ्यास करताना कायदे निर्मितीची प्रक्रिया, सामाजिक आर्थिक घटकांचा मतदारांवर होणारा परिणाम, जनतेने शासनाकडे केलेल्या मागण्या, शासनाने केलेले कार्य म्हणजेच प्रदान कार्य आणि त्यानंतर होणारे प्रत्यादान अशा सर्व अनौपचारिक घटकांचा आणि प्रक्रियांचा अभ्यास आधुनिक तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये केला जातो. आधुनिक काळामध्ये तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात पर्यावरण, राजकीय वर्तन, राजकीय सामाजिकरण, राजकीय संसूचन, राजकीय संस्कृती अशा अनौपचारिक घटकांचा अभ्यास हा आवश्यक आणि महत्त्वाचा मानला जातो आहे. तिसरं याचं वैशिष्ट्य सांगता येईल विकसनशील राष्ट्रांच्या अभ्यासाला प्राधान्य, एम्फेसिस ऑन द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज. दुसऱ्या महायुद्धानंतर राजकीय परिवर्तन हे फार जलद गतीनं झालं.
साम्राज्यशाही एका बाजूला संपुष्टात आली आणि दुसऱ्या बाजूला नवी राष्ट्र निर्माण झाली. आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यासारख्या अनेक खंडांमध्ये अनेक नवोदित राष्ट्र निर्माण झाली. या नव्या राष्ट्रांच्या पुढं विविध स्वरूपाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय समस्या उभ्या होत्या. तिसऱ्या जगामध्ये या प्रगत मागासलेल्या राष्ट्रांच्या विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं झालं आणि म्हणून तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात विकसनशील राष्ट्रांच्या विकासाच्या अभ्यासाला अधिक महत्त्व प्राप्त झालं. कारण आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका अशा खंडांमध्ये विकसनशील देशांची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थिती ही पाश्चिमात्य देशांहून भिन्न आहे आणि त्यामुळं विकसनशील देशांच्या विकासाच्या दृष्टीनं स्वतंत्र प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यांनी केवळ पाश्चात्य प्रगत राष्ट्रांचं अंधानुकरण करणं योग्य नव्हे, कारण त्यांची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक आणि सर्वच दृष्टीनं परिस्थिती ही पाश्चिमात्य प्रगत राष्ट्रांहून भिन्न आहे. म्हणून विकसनशील राष्ट्रांनी स्वतंत्र विचार करणं गरजेचं आहे. थोडक्यात तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये विकसनशील राष्ट्रांच्या विकासाच्या अभ्यासासाठी अधिक प्राधान्य दिलं गेलेलं आहे. चौथं वैशिष्ट्य सांगता येईल आंतरशास्त्रीय संबंधाचा दृष्टिकोन. फोकस ऑन इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यास पद्धतीत आंतरशास्त्रीय संबंधाचा दृष्टिकोन स्वीकारून निष्कर्ष काढले जातात. राजकीय व्यवस्थांचा, शासन संस्थांचा अभ्यास करताना विविध सामाजिक शास्त्रांचा संबंध विचारात घेऊन निष्कर्ष काढले जातात. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संख्याशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा, त्यांच्यातील तत्वांचा, परिणामांचा स्वीकार करून राजकीय व्यवस्थांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच आंतरशास्त्रीय दृष्टिकोनामुळं तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये अनेक नवनवीन संकल्पना अभ्यासल्या जाऊ लागलेल्या आहेत. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाने एक प्रकारे वैचारिक क्रांतीच घडवून आणलेली आहे, असं विल्यम मिचेल यांचं म्हणणं आहे. द शेप ऑफ पॉलिटिकल थेअरी टू कम फ्रॉम पॉलिटिकल सोशोलॉजी टू पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात त्यांनी म्हटलेलं आहे की एक प्रकारची वैचारिक क्रांतीच या तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासानं घडवून आणलेली आहे. पाचवं वैशिष्ट्य सांगता येईल मूल्यविरहित राजकीय सिद्धांत. व्हॅल्यू फ्री पॉलिटिकल थेअरी. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन स्वीकारल्यामुळं संशोधन केलं जातं. पारंपरिक राज्यशास्त्रातील मूल्याधिष्ठित दृष्टिकोन बाजूला सारला जातो. अनुभवजन्य वास्तववादी दृष्टिकोनातून शासन पद्धती आणि राजकारण यांची तुलना करण्यात येते. आदर्शांपेक्षा, मूल्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तुस्थितीला, व्यवहाराला अधिक प्राधान्यक्रम दिलं जातं. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासामध्ये मूल्य याचा अर्थ सामाजिक मागणी असा घेतला जातो. थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास हा मूल्यनिरपेक्ष, अनुभवजन्य दृष्टीनं होऊ लागल्यानं निष्कर्ष अधिक अचूक, व्यवहारवादी आणि उपयुक्त ठरू लागलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे तिसऱ्या टप्प्याची ही काही वैशिष्ट्ये आहेत ज्याच्यामध्ये तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास हा अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीनं होऊ लागलेला आहे.